अनेक सरकारी संस्थांचं खासगीकरण होत असताना आता राज्यातले जलविद्युत प्रकल्प देखील खासगीकरणाच्या वाटेवर आहेत। ज्या प्रकल्पांना 35 वर्ष पूर्ण झाली आहेत असे प्रकल्प खासगी प्रवर्तकांच्या ताब्यात भाडेतत्वावर दिले जाणार आहेत। सध्या असे 10 प्रकल्प असले तरी 16 प्रकल्प खासगी संस्थांना दिले जाणार आहेत तर 9 प्रकल्प महावितरणकडे राहणार आहेत। राज्यातल्या जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय। हे खासगीकरण नेमकं कसं होणार आहे आपण जाणून घेऊया। श्रेणी 1 पाण्याचा वापर केवळ वीज निर्मितीसाठी होणारे प्रकल्प। श्रेणी 2 पाण्याचा वापर वीज निर्मितीसह सिंचन औद्योगिक इतर कामांसाठी होणारे प्रकल्प। 16हून अधिक जलविद्युत प्रकल्प खासगी संस्थांना चालवायला देण्यात येणार आहेत तर 9 जलविद्युत प्रकल्प महावितरणकडे राहतील। खासगी संस्थेने देखभाल दुरुस्ती केल्यास भाडंही माफ केलं जाणार आहे। खासगी संस्थेला पाणीही फुकट मिळणार आहे। कमी पाण्यामुळे अपेक्षित वीज निर्मितीच्या 75% कमी निर्मिती झाल्यास शुल्क माफ केलं जाईल। प्रकल्पातून होणाऱ्या एकूण वीज निर्मितीपैकी केवळ 13% वीज सरकारला मोफत देणं हे बंधनकारक असेल। संस्थेने भाड्यापोटी प्रत्येक वर्षाला 4,50,000 रुपये प्रति मेगावॅट जलसंपदा विभागाला देणं हे आवश्यक आहे। आणि याबद्दल अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। तर राजू, या प्रकल्पांचं खासगीकरण करण्याचा नेमका हेतू काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? अश्विन, पाहतोय आपण राज्यातल्या अनेक संस्थांचं खासगीकरण सुरू होत आहे। अनेक भूखंड जे आहे ते विशिष्ट लोकांना दिले असे आरोप होताना पाहायला मिळतात। विरोधक आक्रमक आहे आणि आता दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मागच्याच कॅबिनेटमध्ये 2 दिवसापूर्वी झाली, त्यामध्ये राज्यातील जुन्या जलविद्युत प्रकल्पांचे होणारे आधुनिकीकरण या मथळ्याखाली जे आहे ते कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे। कॅबिनेटची नोट माझ्या हातामध्ये आहे, मात्र प्रत्यक्षपणे 70 ते 80 पानाचा संपूर्णपणे हा अहवाल पाहिल्यानंतर कुठेतरी राज्यातले जे काही जलविद्युत प्रकल्प आहेत जवळपास 16हून अधिक जे आहेत ते खाजगीकरणाच्या वाटेवरती आहे आपल्याला असं पाहायला मिळते। कारण यामध्ये आपण पाहतोय का हे बरेचसे प्रकल्प जे आहेत ते खाजगी व्यक्तीला जे आहे ते चालवायला दिले जाणार आहे आणि त्यासाठी सगळा हा खाटाटोप चालू असल्याचं पाहायला मिळते। या संपूर्णपणे अहवालात जर पाहिलं तर यामध्ये जलसंपदा विभागाला काही ऊर्जा विभाग असेल किंवा वित्त विभागाने काही जे आहे ते प्रश्न केलेले होते, काही जे आहे ते उपस्थित केले होते। त्यामध्ये पहिला जर आपण पाहिला तर जे 16 प्रकल्प आहेत त्या 16 प्रकल्पामध्ये उजनी जलविद्युत प्रकल्प आणि पैठण जलविद्युत प्रकल्प जो आहे तो वर्ग 1 मध्ये म्हणजे तो महावितरणनी चालवावा अशा प्रकारची आहे ती मागणी महावितरणनी म्हणजे ऊर्जा विभागाने केलेली होती। मात्र यावरती जे आहे ते श्रेणी 1 मध्येच हा वर्ग करणं उचित राहील असं जलसंपदा विभागाने म्हटलेलं आहे। त्यामुळे दोन्ही प्रकल्प जे आहेत ते खाजगी व्यक्तीकडून जे आहे ते पुढे चालवले जाणार आहेत। आपण पाहतोय की ज्यावेळेस ही संपूर्णपणे महानिर्मिती मेंटेनन्स करते तर जेव्ही मध्ये जे आहे एखादी कंपनी घेतली तर आम्हाला पार्टिसिपेट करावा आणि सरकारी विभाग म्हणून जे आहे कुठेतरी पात्रता जे आहे त्या शिथिल कराव्या अशा प्रकारची मागणी केलेली होती। मात्र जलसंपदा विभागाने म्हटलेलं आहे का तसं करता येणार नाहीये। त्यामुळे या ठिकाणी महावितरणला सहभागी होता येईल का हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि ज्यावेळेस वित्त विभागाने हाच प्रश्न केलेला आहे की महावितरण सुद्धा यामध्ये सहभागी करून घेण्यात यावा, त्यावेळी सांगितलेलं आहे जलसंपदा विभागाने की आम्ही त्यांना सहभागी करत आहे। मात्र पात्रता कुठे प्रकारच्या शिथिल जे आहे ते केलं जाणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा जो आहे तो महावितरणने म्हटलेला आहे की 13% मोफत वीज ही दिली जाणार आहे। मात्र 13% मोफत वीज न देता लोकांना जे आहे ते कमी दरामध्ये जे आहे ते वीज सवलत द्यावी अशा प्रकारची मागणी केलेली होती। ती सुद्धा जी आहे ती जलसंपदा विभागाने फेटाळून लावलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपण जर अभिप्राय पाहिला तर उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 21/10/2022 एक बैठक पार पडली होती। त्यामध्ये हा निर्णय सुद्धा त्यांनी जो आहे तो मांडलेला होता। सगळ्यांचं म्हणणं होतं की 13% करावा आणि त्याच्यावरती जे आहे ते लोकांना कमिटी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्या मुद्द्यांवरती जे आहे ते जलसंपदा विभागाने अभिप्राय दिलेला आहे। मात्र आता कॅबिनेट आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी कशी पावलं टाकण्यात येतील राजू, या अनुषंगाने राज्य सरकार कशी पावलं टाकेल पाहणं फार महत्त्वाचं आहे। राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा जलविद्युत प्रकल्पांच्या खासगीकरणाच्या दृष्टीने आता पावलं टाकण्यात येत आहेत आणि त्या दृष्टीने काही मुद्दे समोर आले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।